नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता लष्करानं सत्ता हाती घेतली आहे। आंदोलनानंतर नेपाळमधील मंत्र्यांनी देशातून पळ काढला, तसंच पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिलाय। त्यामुळे आता लष्करानं सत्ता हाती घेतली आहे। नेपाळमधील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीसीएसची एक बैठक घेतली आहे। नेपाळमधील हिंसाचारावर मोदींनी शोक व्यक्त केला। हिंसाचारातील मृतांना त्यांनी श्रद्धांजली देखील वाहिली। नेपाळची स्थिरता आणि समृद्धी भारतासाठी महत्त्वाची असल्याचंही मोदींनी म्हटलं असून नेपाळच्या जनतेला मोदींनी शांततेचं आवाहन केलंय। तरुणाईच्या उद्रेकानंतर अखेर नेपाळमध्ये पंतप्रधान ओलींना राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे नेपाळमध्ये अखेर सत्तांतर होणार हे अटळ आहे। नेपाळच्या पंतप्रधानांसह आतापर्यंत 11 मंत्र्यांनी राजीनामा दिलाय। नेपाळमध्ये तरुणांकडून झालेल्या हिंसक निदर्शनांची नैतिक जबाबदारी स्वीकारत सगळ्यांनीच राजीनामे दिलेत। दरम्यान राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान केपी ओली शर्मा सेनेच्या हेलिकॉप्टरनं अज्ञातस्थळी रवाना झालेत। ओली शर्मा नेपाळ सोडून दुबईला जाणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। नेपाळचे कृषी मंत्री रामनाथ अधिकारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय। कालच्या प्रकारानंतर माफी मागत रामनाथ अधिकारी यांनी राजीनामा दिला। यासोबतच नेपाळच्या आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिलाय। ओली यांच्या राजीनाम्यानंतर बालेन शाह यांचं नाव सध्या पंतप्रधान पदासाठी सर्वात आघाडीवर आहे। 35 वर्षांचे बालेन शाह नेपाळी रॅपर, म्युझिक कंपोजर आणि काठमांडूचे महापौर आहेत। एक तरुण चेहरा म्हणून बालेन शाह यांच्याकडे पाहिलं जात आहे। बालेन शाह यांनी तरुणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। लष्करानं सूत्र हाती घेतल्यानंतर बालेन शाह यांच्याकडे अंतरिम पंतप्रधानपद दिलं जाण्याची शक्यता आहे। तर लष्कर प्रमुखांशी चर्चा करून नवं सरकार बनवणार असल्याची माहिती बालेन शाह यांनी दिली आहे। या संदर्भात रवी लामिछाने आणि बालेन शाह यांच्यात नवं सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली। नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसक आंदोलन झालं। अशातच आंदोलकांनी नखुत जेल बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली। आंदोलकांच्या मागणीनंतर उपपंतप्रधान रवी लामिछानेंची जेलमधून सुटका करण्यात आली। रवी लामिछाने हे विरोधी पक्षातील मोठे नेते असून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे आरोप करत पंतप्रधान केपी ओली सरकारनं त्यांना जेलमध्ये टाकलं होतं। नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया ॲप बंदीविरोधात लाखो तरुण सोमवारी रस्त्यावर उतरले। या आंदोलकांनी सरकारविरोधात निदर्शनं केली, मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। त्याच आंदोलनाचे पडसाद काल दुसऱ्या दिवशी सुद्धा बघायला मिळाले। आंदोलकांनी नेपाळमधल्या महत्त्वाच्या इमारती, मंत्र्यांची निवासस्थानं यांना लक्ष्य केलं। थेट सुप्रीम कोर्टात शिरत जाळपोळ करण्यात आली। नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह अनेक आजी माजी मंत्र्यांची घरं जाळण्यात आली आहेत। तर आतापर्यंत या हिंसक आंदोलनात 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। गोली मारने का एक तरीका होता है ना, गोर में मार के उसे घायल कर देने का, पर वैसा नहीं किया उसने सीधा यहाँ पर मारा है, डायरेक्ट वो मर गया है। और ये सरकार सुनिए, जो हुआ है ना, ये इतना कुछ ये सोशल बैंडिंग के लेके नहीं हुआ है। हम लोगों को चाहिए यूथ लीडर चाहिए। अब हम लोग परिवर्तन खोज रहे हैं। ये बूढ़े लोग है ना, ये बूढ़े लीडर है ना, वो हम लोग अब वक्त हो गया है। अब नहीं चाहिए, हमारा यूथ चाहिए। अब सब जेनजी का मांग है यूथ। अब स्टूडेंट को ऐसे तरीके से मारेंगे तो कौन सा देश चलेगा? ये तो बहुत क्रूरल देश जैसा हो गया, क्रूरल शासन हो गया है। ये तो ओली का शासन ऐसा नहीं चलता है, कोई देश में ऐसा नहीं चलता है। ये एशिया में ऐसा कम्युनिस्ट शासन आता है, इतना छोटे देश में तो कैसे चलेगा? ये कभी भी ऐसा नहीं चल रहा है। हम लोग का डेमोक्रेसी लाया है, इतने आदमी मर के डेमोक्रेसी लाया। ये ऐसा डेमोक्रेसी किसको चाहिए? किसी को डेमोक्रेसी ऐसा नहीं चाहिए। आप लोग देख रहे हैं संसद भवन कितना जल रहा है। यहीं पर नेता लोग अपना भ्रष्टाचारी लुकाते हैं, बैठते हैं। अब क्या हो रहा है देखिए, आज सभी नेता लोग का घमंड तो टूट ही गया है ना। 2 दिन में सब कुछ कर दिया। ये इस नेता सब ने हमारा 19 वर्ष खा दिया। और अब हम लोग का प्रधानमंत्री होना चाहिए। और अब हम ये पार्टी का नेता नहीं मानते हैं। हमारा जिंदगी से प्रधानमंत्री हमें चाहिए और राष्ट्रपति हमारा उसी से चाहिए। और जोन मंत्री हमारा जिंदगी भाई लोग हमारा देश निर्माण करेगा। हमारा देश फेरी उठेगा, हमारा सिर फेरी वो माथी उठेगा। नेपाळचं महाराजगंजमधील राष्ट्रपती भवन सुद्धा आंदोलकांनी पेटवलं। यावेळी आंदोलकांनी जाळपोळ आणि तोडफोड सुद्धा केली। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी नेपाळचे मोठमोठे नेते आणि कार्यालयांना लक्ष्य केल्याचं दिसलं। नेपाळमधील सुप्रीम कोर्टाला सुद्धा आंदोलकांनी घेरलं। आंदोलनकर्त्यांनी कोर्टाला सुद्धा आग लावली, तसंच कोर्टावरील झेंडा देखील तरुणांनी फेकून दिला।
पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसह नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांचं घर सुद्धा आंदोलकांनी पेटवलंय. रमेश लेखक यांनी कालच्या हिंसाचारानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यानंतरही आक्रमक झालेल्या आंदोलकांनी त्यांच्या घरावर सुद्धा हल्ला चढवला. आंदोलकांनी माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि पुष्पकमल यांचीही घरं जाळली. यावेळी माजी पंतप्रधान शेर बहादूर आणि त्यांच्या पत्नी अर्थमंत्री आरजू राणा देउबा या दरम्यान जखमी झाल्यात. नेपाळमध्ये काल सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलनाला हिंसक वळण लागलं. काही आंदोलकांनी संसद भवनात जाळपोळ केली तर काहींनी अनेक आजी माजी मंत्र्यांच्या घरांना लक्ष्य केलं. नेपाळचे अर्थमंत्री विष्णू प्रसाद पौडेल पळून जात असताना जमावानं त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली आहे. नेपाळमध्ये आंदोलकांनी ऊर्जा मंत्री दीपक खडका यांच्या घरावर सुद्धा कब्जा केला. यावेळी ऊर्जा मंत्र्यांच्या घरात आंदोलकांना नोटांची बंडलं सापडली. या चलनी नोटा आंदोलकांनी बाहेर येऊन उधळल्या. नेपाळच्या काठमांडूमध्ये संतप्त आंदोलकांनी एनसेल टेलिकॉम कॉर्पोरेट कार्यालयाला सुद्धा आग लावली. नेपाळमध्ये जेल तोडून कैदी पळाले. माजी उपपंतप्रधान रवी लामिछाने यांनाही जेलमधून बाहेर काढण्यात आलंय. नेपाळच्या सोनौली जवळील भैरहवा कस्टम कार्यालयाला आग लावली. या पार्श्वभूमीवर भारतीय सीमेजवळील सोनौली येथे सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जेन झी आंदोलकांनी आता शांत व्हावं असं आवाहन बालेन शहा यांनी केलंय. सर्व आंदोलकांनी आता माघारी जावं असं सुद्धा बालेन शहा यांनी म्हटलं. नेपाळमध्ये युट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअपसह 26 ॲप्सवर बंदी घातल्यानंतर तरुणांकडून आंदोलन करण्यात आलं होतं. सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं खबरदारी म्हणून काठमांडूचं विमानतळ बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. तर दिल्ली आणि मुंबईहून काठमांडूच्या दिशेनं निघालेलं विमान लखनौच्या दिशेनं वळवण्यात आलं. नेपाळचे आर्मी चीफ यांनी देशाला संबोधित करताना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. देशात या क्षणी शांतता ठेवणं महत्त्वाचं असल्याचं म्हणताना त्यांनी देश वाचवण्यासाठी सहकार्य करा असं आवाहन सुद्धा नेपाळमधील जनतेला केलंय. तर हिंसाचारातील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे. नेपाळमधील सध्याची परिस्थिती बघता भारतीय दूतावासानं तिथल्या भारतीयांसाठी खास हेल्पलाईन नंबर जारी केले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी नेपाळला लागून असलेल्या राज्याच्या सीमावर्ती भागातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली. नेपाळमधील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यासह विविध अधिकारी उपस्थित होते. सीपी राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती झालेत. सीपी राधाकृष्णन यांनी 452 मतं मिळवत विजय संपादन केला. तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं मिळाली. इंडिया आघाडीचे खासदार फुटल्यानं रेड्डींना धक्का बसलाय. राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली. 752 वैध मतांपैकी 15 मतं बाद झाली आहेत. तर 14 खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे हे बंडखोर खासदार कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान सीपी राधाकृष्णन यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. दरम्यान उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर सीपी राधाकृष्णन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. Sir, Mr. Kharge seems to have lost faith in VP post, sir. He is saying that he would expect you to have that equal footing for opposition, and he's also saying that you won't succumb to the dispensation. Every post is important, but every post has its own limitations. We have to understand that and we have to work within that framework. देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मंत्री किरेन रिजिजू, वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसंच राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, जेपी नड्डा, प्रल्हाद जोशी देखील यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडीची मतं राधाकृष्णन यांच्या पारड्यात पडली, त्यामुळे विरोधी पक्ष तोंडावर पडला असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय. विपक्ष के लोग बड़बोलापन कर रहे थे, बिना किसी कारण के एक वातावरण तैयार करने की कोशिश कर रहे थे कि एनडीए के वोट बटेंगे, एनडीए के वोट फूटेंगे और
उनको मतदान होगा, लेकिन प्रत्यक्ष रूप से उल्टा हुआ है। प्रत्यक्ष रूप से विरोधी पार्टियां अपने वोटों को नहीं बचा पाई। एनडीएच्या उमेदवाराला 35 मतं अधिक मिळाली असा दावा शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी केलाय। पक्षाच्या पुढे जाऊनही काही संबंध टिकवणं महत्त्वाचं असतं असं म्हणताना त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची मतं फुटल्याचा दावा केलाय। तर इंडिया आघाडीची 14 मतं फुटली आहेत असा दावा करत श्रीकांत शिंदेंनी समझने वाले को इशारा काफी है असं सूचक वक्तव्य केलं। बघा, मला वाटतं आम्ही सगळ्यांच्या संपर्कात असतो। आमचे रिलेशन जे आहे सगळ्या खासदारांबरोबर चांगले आहेत आणि मला वाटतं चांगले जेव्हा आपण संबंध सगळ्यांशी ठेवतो, हे पक्षाच्या पुढे जाऊन हे सगळे संबंध असतात आणि चांगल्या संबंधाचा फळ जो आहे हा नक्कीच आपल्याला मिळत असतो। आणि मला वाटतं हा फळ जे आहे हे फळ एनडीएला मिळालेलं आहे, मोदीजींच्या नेतृत्वाला मिळालेलं आहे, म्हणून आज एवढा मोठा विजय जो आहे हा झालेला आहे। तुम्ही उद्धव ठाकरे पक्षांचं नाव घेत नाहीये, राष्ट्रवादीचं नाव घेत नाहीये, काँग्रेसचं नाव समझने वाले को इशारा काफी आहे। मी एवढं विस्तृत तुम्हाला सांगितलं की किती मतं मिळणार होती, कशी मतं मिळणार होती। नवनियुक्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्याशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला। या संवादादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त केलं, तसंच भावी कार्यकाळासाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या। दरम्यान महाराष्ट्रातील विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराच्या बाजूने मतदान केलं असा खळबळजनक दावा शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय। सामने ही है कितने वोट्स मिले, 100% क्रॉस वोटिंग हो गया। लोगों ने, विरोधी दल के लोगों ने भी मोदी जी के नेतृत्व में विश्वास रखा, इसका एक उदाहरण है। और आप क्या बोल रहे हैं, महाराष्ट्र? हाँ, महाराष्ट्र के वोट फूटे हैं। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही ईव्हीएमवर नाही तर बॅलेट पेपरवर झाली, त्यामुळे राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावं असं भाजप खासदार अजित गोपछड यांनी म्हटलंय। त्यांनी जी वोट अधिकार यात्रा काढली, या दृष्टिकोनातून त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की 24 मतदान तुमच्या टीममधलं आमच्याकडे येण्यामागचं कारण काय, याचं आत्मचिंतन त्यांनी करावं। सोबतचे खासदार सांभाळावेत, आपलं स्वतःचं घर सांभाळावं। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक आता आज पार पडणार आहे। उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत मंत्रालयात ही बैठक पार पडेल। मराठा ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वाद पेटलेला असताना ओबीसी समाजाच्या हिताचे काय महत्त्वाचे निर्णय उपसमिती बैठकीत घेतले जातात ते पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान यामध्ये छगन भुजबळ यांची भूमिका आणि इतर ओबीसी मंत्र्यांची भूमिका काय असेल ते बघणं देखील महत्त्वाचं असेल। सरकारनं स्थापन केलेल्या समितीला लक्ष्मण हाकेंनी आव्हान दिलंय। जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला GR सरकार रद्द करत नाही तोपर्यंत ओबीसी उपसमितीला मांडणार नाही अशी भूमिका लक्ष्मण हाकेंनी स्पष्टपणे घेतली आहे। रद्द करण्यासाठी पहिला ठराव घ्यावा उपसमितीने की हा GR आहे असा रद्द करायचा, तर मग आम्ही ह्या उपसमितीला आम्ही ओबीसींचे मानू। अदरवाईज हा फारस आहे शासनाचा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, अजिबात होणार नाही डॅमेज कंट्रोल। ओबीसीला चांगलं कळतंय, ओबीसीला GR वाचता येतो। एवढे पण आम्ही दूध घोळे किंवा डोंगराच्या कुशीत राहणारे नाही आहोत। आम्हाला ही आत्ता भाषा कळते, GR कळतो आणि कोण कसं वागलंय आमच्याबरोबर ते आम्हाला चांगलं कळतंय ना। राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात 2 सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केला। मराठा समाजाला कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आलाय। मात्र या शासन निर्णयामध्ये अनेक शब्दांवर ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे। या शासन निर्णयामधील काही शब्दांमुळे सरसकट मराठा समाज हा ओबीसी मध्ये येऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे ओबीसी मधील लहान लहान घटकांचं मोठं नुकसान होऊ शकतं। यामुळे शासनानं काढलेल्या या शासन निर्णयाबाबत स्पष्टता सरकारनं द्यावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। ज्या अर्थी छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितायत, कोर्टात जात आहेत, त्या अर्थी सरकारनं काढलेला GR महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली। तसंच सरकारनं हेराफेरी केली तर रस्त्याला फिरू देणार नाही असा इशाराही जरांगे यांनी दिलाय। GR बाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले, तर याचा अर्थ ही GR मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, खूप चांगला आहे। मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य, पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आहे आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे। म्हणून यांनी कितीही देऊ द्या आणि मुख्यमंत्री
8 पानाचं देऊ द्या मुख्यमंत्र्याला, नाही तर 800 पानाचं देऊ द्या. मुंबईत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली, ज्या गुन्ह्यात 5 लाखांपेक्षा कमी नुकसान झालंय असे जवळपास 400 ते 450 गुन्हे महिनाअखेरीस मागे घेण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होईल आणि या बैठकीतले निर्णय सरकारला कळवण्यात येतील. मला वाटतं ज्या काही मागण्या त्यांनी केल्या आहेत त्या संदर्भात आम्ही काही निर्णय केलेत, काही भविष्यात काही त्या संदर्भात ज्या काही कायदेशीर बाबी समोर येत आहेत, मला वाटतं एकदा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, ती पुढे जाऊ देऊ आपण. मला वाटतं तसे निर्णय जशी आवश्यकता शासन निर्णय करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.